नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, अंकगणित व बुद्धिमत्ता या संभाव्य प्रश्नांची आपण विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर ही सिरीज आहे 18 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. तर या ॲपवरती नक्की तुम्ही भेट द्या आणि याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर याच्यामध्ये आपण विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज देतो आणि अगदी माफक दरात. तर तुम्हाला आवडलं तर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. चला तर पुढे प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, गव्हाच्या किमतीत 25% घट झाल्यामुळे एका व्यक्तीने त्याच्या वापरात शेकडा किती वाढ करावी म्हणजे खर्चात बदल होणार नाही. तर किती वाढ झाल्यामुळे किमतीत किती वाढ झाली आहे तर तर किती घट झाली आहे 25% घट झाली आहे. तर त्या व्यक्तीने त्याच्या वापरात किती शेकडा वाढ करावी म्हणजे खर्चात बदल होणार नाही. तर बघा आता, वाढ बरोबर घट भागिले 100 वजा घटची टक्केवारी कंस बंद गुणुले 100. शेकडा विचारला आहे त्याच्यामुळे आपण गुणुले 100 घेतलं. तर घट किती आहे 25%. परत 100 वजा 25 गुणुले 100. तर राहिले 25 भागिले 75 गुणुले 100. 25 एक 25 त्रिक 75. 3 एक 3, 3 त्रिक 9, उरला एक 3 त्रिक 9, पॉईंट दिला, परत उरला एक 3 त्रिक 9. असा आता 9 3चाच भाग जाणार आहे. तर आपण 1 किंवा नाही घेतलं तरी चालेल. तर त्याला किती टक्के वाढ करावी लागेल तर 33% त्याच्या वापरात खर्चात बदल होणार नाही. म्हणजेच 30% वाढ केली तर त्याच्या खर्चात बदल होणार नाही. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील मालिकेतील रिकाम्या जागा पूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय येईल. तर बघा आता, ह्याच्यासाठी तुम्ही A, B, C, D लिहून यम हा 13 नंबरला, N 14 नंबरला असे क्रमांक द्या. तर एच्या खाली झेडच यायला पाहिजे. हे 26, 1 2 3 4. तर आता SR 37, पुढे UT 41. बघा आता, यस किती नंबरला आहे तर 19 नंबरला आणि यू आहे 21 नंबरला. म्हणजे किती प्लस केला आहे तर 2. तर प्रत्येक ह्याच्यात बघा, यस प्लस 2 यू प्लस 2 डब्ल्यू प्लस 2 वाय. तर वाय आहे 25 नंबरला. 25मध्ये 2 मिक्स केलं तर 27. पण आता 27 ला अक्षर आहे का नाही. तर आपण जर हो का, आता इथं वाय 25, 26, 27 म्हणजे 27 नंबरला काय येईल तर येईल. आता व्हीची सिरीज बघू आपण आता 2 नंबरची. तर आर आहे 18 नंबरला आणि टी आहे 20 नंबरला. परत ह्याच्यामध्ये किती आहे 2 प्लस आहे. बघा, आर प्लस 2 टी प्लस 2 व्ही प्लस 2 एक्स किती नंबरला आहे तर 24 नंबरला. तर 24 आणि 2 किती होतात 26. तर 26 आहे. तर ए झेड इथं आहे. आता संख्यांचं बघू. आता याच्यामध्ये किती मिक्स केला आहे तर 37मध्ये जर आपण 4 मिक्स केलो तर 41 होतात. तर 41मध्ये 4 45, 45मध्ये 4 49 आणि 49मध्ये जर 4 मिक्स केलो तर आपण 53 होते. म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर AZ 53 हे आपलं उत्तर येईल रिकाम्या जागी. तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी 2 कामगारांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती. उत्पन्नाचे गुणोत्तर 3:4. उत्पन्न गुणोत्तर आहे 3:4. आणि ए आणि बीच्या खर्चाचे गुणोत्तर खर्च गुणोत्तर आहे 2:3. आणि प्रत्येकाने 630ची बचत केली आहे. तर ए आणि बीचे उत्पन्न किती. तर बचत किती आहे त्यांची, प्रत्येकाची बचत आहे 630 रुपये. तर बघा आता खर्च हे किती कोणाचा, एचा आणि हे बीचा. तर एचा खर्च किती आहे 2 आणि उत्पन्न किती आहे 3. जर
उत्पन्नातून खर्च मायनस केला तर किती येते 630 रुपये. म्हणजे किती एक का 630 बचत. ठीक आहे, एक बचत तर 630 रुपये वाचतात. परत आता बीचं उत्पन्न किती आहे 4 आणि खर्च आहे 3 आणि बचत किती आहे दोघांची पण सारखीच आहे. म्हणजे एक उरला 4मधून 3 गेले 1 630. म्हणजे यांचे बचतीचे गुणोत्तर किती आहे एकास 1 आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे तर प्रत्येकाचे उत्पन्न विचारलं आहे. म्हणजेच उत्पन्नाचं गुणोत्तर किती आहे 3:4. याचे उत्पन्न किती आहे 3 गुणुले 630. तर याचा गुणाकार आहे तर शून्याला 0 3 त्रिक 9 6 त्रिक 18. 1890 कोणाचं आहे उत्पन्न एचं. आता बीचं गुणोत्तर काय उत्पन्नाचं 4 4 गुणुले 630. तर शून्याला 0 4 त्रिकोण 12 12ला 2 हातचाला 1 6 चौक 24 आणि 1 25. तर हे कोणाचं उत्पन्न आहे बीचं. म्हणजेच एचं उत्पन्न 1890 आणि बीचं उत्पन्न 2520 हे उत्पन्न दोघांचं आहे, जे आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे आरशाला उजवीकडे ठेवल्यावर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या प्रश्न आकृतीचे योग्य आरशातील प्रतिबिंब दिसते. तर कधी पण आरशातील प्रतिमा ही अशी हे आरसा आहे आणि ह्याच्या उलट आकृती दिसते. जर पाण्यातील प्रतिमा म्हटलं तर हे आकृती त्याचं प्रतिबिंब खाली म्हणजेच त्याची उलट आकृती खाली काढायची म्हणजे त्याचं आपल्याला उत्तर भेटून जाईल. तर उत्तर बघा आता हे ये आता ई कुठंच दिसेना, इथं तर येऊ शकत नाही. तर कोणत्या ह्याच्यामध्ये इथं आहे ही जर इकडं आकृती केलं तर इथंच येईल ना. म्हणजे कुठं ई आहे तर इथं म्हणजे आपलं उत्तरच काय असेल तर हेच उत्तर असेल आपलं. कारण की सी पण खाली आहे इथं कुठं नाहीच डायरेक्ट उलटं झालं आहे. तर हे उत्तर हे तिन्ही आकृत्या येऊ शकत नाही. तर ही आकृती आरशातील प्रतिमा दाखवेल म्हणजे उत्तर काय असेल तर हे आपलं उत्तर असेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे 2 समांतर रस्त्याच्या दरम्यान 10 मीटर उंचीची एक इमारत आहे. तर इमारतीच्या शिखरापासून रस्त्यांचा होणारा अवनत कोन अनुक्रमे 30 अंश आणि 45 अंश आहेत. तर रस्ते एकमेकांपासून अंदाजे किती अंतरावर असतील. तर बघा आपण आता इथं साईन थीटा टॅनच्या किमती माहीत असणं गरजेचं आहे. तर इथं टॅन 45 अंश आणि टॅन 30 अंश यांची किंमत आहे 30. टॅन 30 अंशची 1/3 याची किंमत आहे आणि टॅन 45ची 1 किंमत आहे. तर आपण आता अंतर x मानू. तर टॅन 45 अंश बरोबर इमारतीची उंची भागिले अंतर. अंतर काय म्हणलं आपण x आणि टॅनची किंमत 45ची किंमत किती आहे 1. इमारतीची उंची आहे 10 मीटर 10 भागिले x. x इकडं आला x बरोबर 10 मीटर. पुढे तर टॅन 30 अंश त्याची किंमत किती आहे 1/3 आणि परत उंची नाही दुसऱ्या इमारतीचे अंतर आपण y मानू. पहिल्या इमारतीचे किती मानलं आहे x मानलं आहे. तर इथं उंची इमारतीची उंची भागिले अंतर. तर टॅन 30ची किंमत किती आहे 1/3 बरोबर 10/y. आता भागाकारातले y गुणाकारात आणि भागाकारातले वर्गमुळात 3 गुणाकारात. तर y बरोबर 10/3. तर इथं काय म्हणलं आहे एकूण एकमेकांपासून अंदाजे किती अंतरावर आहेत एकमेकांपासून. आता
एक्स अधिक वाय किती झाले 10 अधिक 10 वर्गमुळात 3. आता 3चे वर्गमूळ तर आपण अंदाजे वर्गमूळ काढू. तर याचं वर्गमूळ आपण 1.732 हे 3चं वर्गमूळ आहे. तर 10 अधिक या दोघांचा गुणाकार, आता इथं गुणाकार असते तर यांचा गुणाकार येतो 1.732 आणि यांची बेरीज येते 27.32. म्हणजे हे एकमेकांपासून अंदाजे म्हणलं आहे म्हणून आपण इथं वर्गमूळ पण अंदाजे घेतलेलं आहे. तर अंदाजे किती अंतरावर असतील तर ते 27.32 ह्या मीटर ह्या अंतरावर असतील. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा, सरळ रूप द्या. आता गणित लक्षपूर्वक बघा. तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहे a वजा b चा वर्ग सांगितलं. तर हे सूत्र माहीत पाहिजे म्हणजे a वजा b. तर आता इथं कोणतं सूत्र लागू होते तर सूत्र बघा a चा वर्ग वजा b चा वर्ग. तर ह्यालाच आपण कसं लिहू शकतो a अधिक b a वजा b. आता हे 731 अधिक 269 आणि 731 वजा 269. तर यांची बेरीज येते 1000 आणि यांची वजाबाकी येते 462. तर हे गुणाकार केल्यावर काय येते 462 हे 2 3 हे 3 0 म्हणजेच 4,62,000 हे आपलं उत्तर येते. म्हणजेच उत्तर हे आहे. तर हे जर आपल्याला सूत्र असेल तर ह्याची वर्गमूळ वर्ग करत बसायची गरज नाही. हे डायरेक्ट आपण बेरीज वजाबाकी करून एकदा गुणाकार केलं की होऊन जाते. तर ह्याचं वर्ग जर करत बसलं तर खूप मोठी संख्या होते आणि वेळ होऊन जातो. तर त्याच्यामुळं हे सूत्र असे सूत्र लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न बघा पुढचा. 11 खेळाडूंच्या क्रिकेट संघांचा कर्णधार 28 वर्षाचा आहे आणि यष्टिरक्षक 4 वर्षांनी मोठा आहे. आता ह्याचे वय यष्टिरक्षकाचे वय किती 28 आणि 4 32 वर्षाचा आहे तो. तर या दोघांचे वय वगळले तर उर्वरित खेळाडूंचे सरासरी वय हे संपूर्ण संघाच्या सरासरी वयापेक्षा 3 वर्ष कमी आहे. तर संघाचे सरासरी वय किती आहे. तर बघा नवीन सरासरी बरोबर दोघांचे वय वजा कमी झालेली सरासरी 3 वर्षांनी कमी झाले आणि एकूण संख्या भागिले 2. आता दोघांचे वय किती आहे 28 अधिक 32 किती झाले 60 वर्ष दोघांचे वय. आता फरक किती आहे 3चा फरक आहे. आता एकूण संख्या जर ह्या दोघांचे वय वजा करता म्हणजे दोघांचे वय वगळले तर उर्वरित खेळाडूंचे सरासरी वय संपूर्ण संघाच्या सरासरी वयापेक्षा 3ने कमी आहे. हे 3ने कमी 3 घेतलं तर एकूण किती तर 9. तर संघ किती असतो 11 जणांचा संघ आहे. तर त्याच्यातून जर 2 वजा केलं तर 9 उरतात. म्हणजे एकूण संख्या 3 आहेत आणि त्यांच्यातून किती वर्ष वजा करावं लागतील तर 3. तर 9 त्रिक 27. तर बघा दोघांचे वय किती झाले 60 झाले आणि ह्या दोघांचा फरक आणि एकूण संख्यांचा गुणाकार किती झाला 27 भागिले 2. त्या दोघांची वजाबाकी 33 उरतात भागिले 2. बेक बे बेक बे उरला 1 बेसख्ख 12 परत उरला 1 पॉईंट दिला 0 घेतला बेपंचे 10. तर संघांची सरासरी वय किती आहे तर 16.5 वर्षे त्या संघांच्या सरासरी वय
आहे. तर आपलं उत्तर आहे हे. चला पुढचा प्रश्न घेऊ. तर प्रश्न बघा, भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या 3 पट आणि बाकीच्या 15 पट आहे. तर जर बाकी 18 असेल तर भाज्य किती असेल? तर भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. तर इथं भाजक काय म्हटलं आहे? भाजक हा एकतर भागाकाराचे 3 पट आहे किंवा आणि बाकीच्या 5 पट आहे. तर भाजक जे किती पट आहे आणि बाकी किती दिले आहे आपल्याला? 18. तर बाकीच्या किती पट आहे भाजक? 5 पट आहे. 5 18 पंचे 90. आता भाजक काय भेटला आपल्याला? 90 भेटला. आणि भाजक काय आहे? भागाकाराच्या 3 पट. तर भाजक 90 आहे. 90 3 गुणुले भागाकार. 90 भागिले 3 हे भागाकार. 3 1 3 3 त्रिक 9. तर भागाकार किती आहे? 30 आहे. 30. ठीक आहे. तर चला आपल्याला आता भाजक भेटला, भागाकार भेटला, बाकी माहीत आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या सूत्रात संख्या ठेवू. आता भाजक 90 गुणुले भागाकार 30 कंस बंद अधिक बाकी किती आहे? 18. तर 9 त्रिक 27 0 0 अधिक 18. त्यांच्या दोघांची बेरीज होते 2718. तर आपल्याला भाज्य काय भेटला? 2718 हे आपला भाज्य आहे. हे सूत्र माहीत झाल्यावर आपल्याला सोडवण्यासाठी मदत होईल. तर चला पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 53 62 73 82 93. तर ह्या ठिकाणी कोणत्या संख्या येत? तर संख्या बघा, 53 अधिक 20 केलो 73 होतात. 73 अधिक 20 93. आता 93 अधिक 20 93 अधिक 20 शून्याला 0 3 ला 3 9 2 11. आता एक संख्या आपल्याला भेटली. आता परत 62 अधिक 20 82 82 अधिक 20 2 ला 2 8 2 10. तर पहिली संख्या इथं किती येते? इथं 102 आणि 113 जे आपलं उत्तर आहे हे. तर चला उत्तर देतेवेळेस कन्फ्यूज होऊ नका. हो का इथं ऑप्शन दिला आहे 113, 102 हे पण आहे, इथं पण आहे. पण अगोदर कोणती संख्या येईल? तर 102 येईल, नंतर 113 ही संख्या येईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. पुढचा प्रश्न आहे, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञान तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ठेवा. हे ठरवा. तर विधान काय आहे? सर्व दरवाजे फटाके आहेत. तर हे दरवाजे काय म्हणलं आहे? सर्व दरवाजे हे फटाके आहेत. एकही दरवाजा कुलूप नाही, हे कुलूप. तर हे सर्व दरवाजे हे दरवाजा आणि हे फाटक आहे, फाटक आहेत. तर निष्कर्ष काय? काही कुलुपे फाटक आहेत. आता इथं कुलूप आहे आणि हे फाटक म्हणजे यांचा संबंध काहीच येत नाही. म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. परत एकही कुलूप दरवाजा नाही, तर नाहीच ना. कुलूप इकडं आहे, दरवाजा इकडे आहे, म्हणजे हे निष्कर्ष तार्किक आहे. तर आपलं उत्तर काय? तर केवळ निष्कर्ष 2 हे तर्कसंगत आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.